आता इकडं विषय काय झालाय माहिती आहे का? इकडं दाजी तुमचं ना दावं बांधतात इथं असं दगडाला दावं बांधून कुठं जमत असतं का? तर आता ना विहिरीतलं पाणी सगळं निघलंय बघा. इतकं वेळ पाणी चालू होतं ऊसावरती, पाणी निघलेलं आहे. आणि याच्यात आहे ना एक पाईप आणि इथं ही आपल्या मोटरचं खोकं पडलंय. ही बघा खोकं इथंय आणि पाईप तिकडे. हा तेच की खोक्याचा पत्रा. आणि तुमचं दाजी इथं आता या दगडाला मला भीती वाटते बरं का. तुम्ही उघड नाही ते उद्योग करू नका. काय हात लाव ते तसं आहो ते दगड येतो. एखादा दगड निसरला तर बका बका पडतं ते दगड. ही लिंब हाय. हात आपला पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी ही बांबू आणला होता. मग बांबू कशाला मागवला होता? बांबू ते काढाय पाईप हा तिकडे कडल काय जायचं तेव्हा इथले इथं मग ही खोकन पाईप आहो दोन्ही पण बांबू निघन की. निघन तर काढ काढ गडे निघन तर निघत नसते पत्र कसं निघणार? त्याचं ती आहे ना हुक, त्या हुकाला धरून काढ बघू प्रयत्न करून आपण. निघलं खोकं तर निघलं, नाहीतर पायपाला काय उतरायची गरज नाही. दाव एवढूस या बोजा इतका मोठा दगड बिगड निसटला, हात सटकला तर काय नाही ते उद्योग घेण्याने देण्याचा आहे का नाही. बांबूने आपण प्रयत्न करू, निघतंय का नाही खोकं ते बघू. तर चला म्हणलं आली विहिरीवरती. बऱ्याच दिवस झाले इकडचा व्हिडिओ नाही घेतला, तुम्हाला पण दाखवा सांगाव काय उद्योग होऊन बसलाय ती. इकडं बघा आता नीट बसा व्यवस्थित, हा नाहीतर डायरेक्ट जाताना बिना त्या दाव्याचं खाली. हा त्याचं तसं गुतवा ना, त्याला हाय ना आकडे आपण नारळ पाडतो ती. हा तसं हाय ना त्या आकडीला धरून म्हणलं तर अलीकडच्या सरळ करा त्याला सरळ. हा आता ते नाही केलं सरळ, ते उलट झालं. हा हा ओके. आणि आता त्याच्यात गुतवा ती आकडी. खोकं निघलं म्हणजे बाद झालं. त्या पाईपच काय करायचं इतकं बघता येईन परत. त्याच्यात नाही व ती कडीत त्याच्या कडी ती बघा ह्या कडीत बसवायचंय. बस नाही ती हुक. हा बसलं ओके. बघा बरं किती साधं सोपं उघड नाही ती कुठाना करायला जाताय. ती दगड एखादा निसटला तर काय आहे सांगा बरं. लावतात खाली त्याला. आयडिया चांगली झाली म्हणून. हा ओके निघलं बघा. ही याच्यावरती दगड असतो प्रत्येक वेळेस, पण काल वारं कावर आलतं ना, थोडा पाऊस आलता त्यावेळेस बहुतेक ते उडून गेलं असं. इथून एवढ्याशा दाव्याच्या आधारावर त्या दगडावर बोजाने ती दगड निसटला आला खाली तर बका बका सगळी दगड नाही थोय पडायची. नाही ते कुठं ना आपले भिवून राहिलेलं बरं असतं अव कारभारी प्रत्येक गोष्टीला. हा लेक आली आपली डिलिव्हरीला आपल्याकडं. उग प्रत्येक गोष्टीला भिवून राहिलेलं बरं असतं काय का असं ना. मग माहिती कुठं ना काय करून घेणं कामाचं नसतंय. तर त्या दिवशी ना दाजींनी हे बघा हे सगळं लिंबाचं ही फांद्या अशा खाली आलत्या सगळं विहिरीकड. तर चकाचक असं मस्त करून हे काढलं. काय करतात दमाने. हा पाईप बघा निघला तर नाही तर राहू द्या. तर इकडं ना ह्या विहिरीत आहे ना आपल्या ही काय म्हणतात ते गवत झालंय बघा. एकदा गवत भयाने असं पळून भयाने गवत काढलं होतं याच्यातलं आहे ना. तिकडे गेलं तुमचं दाजी आता हे काढायला. आणि याच्यात ती सुगरणीची घरटी किती पडल्यात बघा ना पायपापाशी. इथं वरती आहेत बघा. पाण्याच्याच कडेला कशामुळे ती बनवतात काय माहिती. इतक्या लिंबाची झाडं येते काही विहिरीवरती येते काही इथं दमान्या. हा तिथवर तर मी पण उतरून आदोगर आहे ना लाईट नसायची ना जास्त तेव्हा ना तिथं उतरून आम्ही विहिरीवरचं पाणी न्यायचो. हा तिथं उतरून मी हांड भरून काढायची पाणी. पुरतंय. अलीकडच्या साईडने घ्या, अलीकडनं घ्या. याचं काठ्याचं भ्या वाटते बाबा सगळ्या बगळीचं इथे इथं. आणि तो इतकी मोठी कातण होती ना लय मोठी होती भीती वाटायची उगीच. आणि त्याला तसाच उभा केला तरी हाताला येईन ती दमाने. ती हुक बारीक आहे ना त्याच्यामुळे हुकात ती पाईप बसत नाही दमाने. त्यात ती साईड गुतायला पाहिजे तोंडाकडची म्हणजे गुतन. हा 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 याच्यात गुटलंय पडतं या गावतात गुटलाय व. इथं बसता नाही यायचं या साईडला आहे ना.
बांधलेलं आहे या पाईपाला, पण ऊन आणि ह्याने कुचकं झालेलं तुम्हाला काय करायचं त्या पाईपाचं? आहेत ना घरी पाईप? नको 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 नको, आहे तर घरी पाईप तसलंच आहे इथं, इतका नाही तिथे ही काय का ही एखादा एकात आणता येईल नका, काहीतरी कुठानं करून घेऊ तुम्ही. चला निघला इथून तर काढा, त्याला पण बटन येतं ना ड्रिपची. हां मग घरी आहे तर तसलं पाईप, कितीक लागायचं आहे तेव्हा इतका, त्याला दाव्याला धरून उतरायचा. ही आताच्या पुरतं राहू द्या, बघता येईल त्याला परत. हां असंच निघला तर बघा ते गुटलं ना त्याच्यावरचं गवत, हा गवत काढा आधी तसं. ती खोक तिथंच ठेवलंय, परत जायचं वाऱ्याने खाली. तायशा वाट बघते घरी, म्हणलं लगेच आली ताय. दाजी काढते तिकडं पाईप, तर मी जाते तिकडं वरती, ते खोकं नीट ठेवते, नाहीतर वारं सुटलंय, वाऱ्याने अजून यायचं खोकं इकडं. आला आला सरळ आला, पण ती वरपतवर नाही येत. वरपतवर त्या दिवशी तुम्ही कुठवर उतरला होतात? कुठवर उतरला होतात? हे तर विहिरीत. हां एकदम खाली घाला पाईप, हां तसा, आणि सरळ तसाच उचलून घ्या. ओकेच, उचला तसा सरळ सरळ पुढं. उचलतोय का गुटलाय? उचलून बघा की, रावला या. तरी पण प्रयत्न करा थोडासा, निघला तर निघला. राहुलाय खाली गवतात बसला या, गाळ तर नाही ना विहिरीत. हां असू द्या, चाललेत प्रयत्न पाईप काढायचं. मासं कुठं बसले त्याच्यातलं? हा निघला 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 निघला, ओके. अरे वा वा वा, लयच भारी काम केला. बघा बरं किती साधं सोपं. हां आलीच, थांबाय मला भीती वाटते. हां धरू का ह्याला? पाईप हातापतवर आला. ही बघा पाईप आला माझ्या हातात डायरेक्ट विहिरीतला पाईप. गाळ लागलाय ह्याला. तर फायनली पाईप पण निघलेला आहे. पाईपाला ठेवती इथं. ओय दगड, पायापाशी आला दगड. ही बघा पाईप पण काढला आणि खोकं पण काढलं विहिरीतनं उतरता. थांबा हां, थांबा थांबा थांबा, हां हां सोडा सोडा, मला वरती घेता येत नाही. हां सोडा, दमानी या, दमानी दमानी. हां चला तुम्ही घ्या पाईप ही, आणि मी येते तिकडून. हां भीती वाटते साईडने पायरी घसरायची. एकतर विहिरीत पाणी पण नाही, पाणी असलं तर पवायला कोणाला येतंय तेव्हा, मला तर नाही येत, दाजींना येतं. पण मोकळी विहीर आहे या बिना पाण्याची. चला आली आता ह्या साईडला. पावसाळ्यात आहे ना ही पूर्ण जय भरून ही वरपतवर पाणी असतं, वरती इथं उभं राहूनच हाताला पाणी येतं, इतकं असतं. तर इथून ह्या दगडांवरनं चढायचं वरती. हे बघा आली. तर लाईट आहे, पाणी बंद केलंय, आणि खोकं काढायचं होतं म्हणून दाजींनी उतरायला दावं मागितलं होतं. ही दगडाला बांधले आणि उतरत होतं, पण नाही उतरायची गरज पडली. हां हां हवा लागत नव्हती ना खाली, आता इथं हवा लागलं बरं वाटायला लागलं. चला हां हे बघा, हे खोकं असं झाकून ठेवलं ना पावसा पाण्याचं आपलं सुरक्षित राहतं ना. हे असं पॅक करून ही दगड असा मी ठेवला होता याच्यावर त्या दिवशी बंद करताना. हां ते आता हालन का? हां पॅक पण केलंय, दावं राहीन इथंच, दाव्याला घेते की. ओके तर चला जाता जाता तुम्हाला आपला ऊस पण दाखवते. लय दिवस झालं इकडं ऊसाकडचा व्हिडिओ घेतलेला. तिकडं गुरं बांधलेत बघा शेजारच्या वस्तीवरची. तर हे आपला ऊस आहे इकडं. चला आलं दाजी पण. दावं बऱ्याच दिवसाचं या.
ज्यावेळेस आपल्याकडं गुरं होती ना, बैल होती, त्यावेळेसचं दाव आहे त्यांना. येसन दावं काय काय असतं ना तेव्हाचं. हे बघा ऊस इकडच्या गावावरच्या गावावर एकदम निबार होऊन गेलेत. तिथल्याच भरपूर निघते, त्याच्यामुळे इकडं काही येतच नाही मी. तर आता ऊसावर पाणी चालू होतं. ही बघा पाणी. भेंडी खायची का हो तुम्हाला? हां, कवळी भेंडी कच्ची खायला मला ना आवडते. भेंडी मी खाते प्रत्येक वेळेस. इकडं आलं ऊसाकड सापडली की घेते आणि इथंच धुवून इथंच खाते. कारण ज्यावेळेस पाणी चालू असेल त्याच वेळेस इकडे येणं होतं, असं काही येणं होत नाही. तर इथल्या भेंडीची तोडू आपण. बघा 2 भेंड्या तोडलेत, कवळ्या कवळ्या. बस की हां, इकडं निभार या. हां हां, आलं की डायरेक्ट ती काढायला लागलो, निघलं पण सोप्यात. त्याच्यामुळे लवकर उरकलं, टाईम नाही लागला. लय घ्यायचं आहे का? बरं बरं. हां, 1 मिनिट. इथल्या 2 भेंड्या घेते अजून. ही बघा कवळ्या कवळ्या अशा एवढ्या भेंड्या घेतल्या तर बस झाल्या. तिकडं काय जात नाही आता. ह्या शेंगा ग कसल्या निबार झाल्या तर बघितलं का? कवळ्या पण इथं निबार पण झालेत. इथं ही वांग पण आलं एक. असू द्या, चला जाते आता घरी. तर साध्या सोप्या पद्धतीने आपलं म्हणजे कुठे आहे व खोरं? हा का? तर साध्या सोप्या पद्धतीने नाही, लय आपदाव लागलं, पण निघलं ते खोकं पण आणि पाईप पण. तर आता हे खोरं घेते आणि जाते घरी. तर चला व्हिडिओला करते त्याची. बाय बाय.